Hello students, welcome to Praveen Academy. We are studying third topic, that is kinetic theory of gases and radiation. तर पहिले 3 लेक्चर जी झालेले आहेत, या 3 लेक्चर्स मध्ये आपण हा भाग कंप्लीट केलेला आहे. कोणता? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. तर आज आपण हा भाग सुरू करणार आहोत, रेडिएशन. तर इथं रेडिएशन हा मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. तर 11th स्टँडर्ड मध्ये हा भाग पाहिलेला आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. These three are the modes of transfer of heat. तर आता इथं हा मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट पाहतोय. कोणता मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट पाहतोय? रेडिएशन. ओके. तर आता रेडिएशन म्हणजे काय? तर हीट ट्रान्सफर होत असते एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. तर हा जो मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट याला आपण काय म्हणतो? रेडिएशन. आता उदाहरणासाठी हा सन आहे. ओके. सन पासून अर्थ पर्यंत आपल्याला हीट मिळत असते आणि ही हीट कुणाच्या फॉर्म मध्ये मिळत असते? रेडिएशनच्या फॉर्म मध्ये मिळत असते. आणि हे रेडिएशन वेव्हच्या फॉर्म मध्ये असतात. तर वेव्ह कोणते असतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये असतात. तर याला आपण काय म्हणतो? रेडिएशन. तर रेडिएशनची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय, अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इज कॉल्ड ॲज रेडिएशन. तर रेडिएशन होत असताना वेव्स ट्रॅव्हल होत असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर रेडिएशनलाच आपण काय म्हणू शकतो? हीट वेव्ह सुद्धा म्हणू शकतो. रेडिएशनच्या वेव्ज असतात, तर या वेव्जना आपण काय म्हणू शकतो? हीट वेव्ह सुद्धा म्हणू शकतो. तर आता सन पासून अर्थ पर्यंत हीट जी मिळत असते, ही मॅक्सिमम हीट कशी मिळत असते? हीट वेव्हच्या फॉर्म मध्ये मिळत असते. आणि हीट वेव्ह या कोणत्या रिजन मध्ये असतात? इन्फ्रारेड रिजन मध्ये असतात. तर आपल्याला माहित आहे वापरता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जर घेतला तर इथं विजिबल लाईट असते. काय असते? विजिबल लाईट. या बाजूला इन्फ्रारेड लाईट असते, या बाजूला काय असते? अल्ट्राव्हायलेट लाईट असते. तर इथं रेडिएशन हे इन्फ्रारेड रिजन मध्ये असेल, अल्ट्राव्हायलेट मध्ये, विजिबल लाईट मध्ये असेल, शिवाय अल्ट्राव्हायलेट रिजन मध्ये सुद्धा असेल. ओके. तर आता मॅक्सिमम हीट म्हणजे हीट अर्थला जी मिळत असते ती हीट वेव्हच्या फॉर्म मध्ये मिळत असते. आणि तो कुठं असतो बाबा? इन्फ्रारेड लाईट मध्ये असतं. विजिबल लाईट मुळे सुद्धा आपल्याला हीट मिळत असते, परंतु ही कमी प्रमाणात मिळते. मॅक्सिमम हीट कशाच्या रूपात मिळत असते? हीट वेव्हच्या रूपात मिळत असते. ओके. तर आता इथं पण रेडिएशनचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. तर रेडिएशन हा फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. तर इट ट्रॅव्हल्स विथ स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर रेडिएशनच्या वेव्हज किंवा हीट वेव्हज किती स्पीडने ट्रॅव्हल होत असतात? विथ द स्पीड ऑफ लाईट यानं ट्रॅव्हल होत असतात. ओके. याच्यानंतर या ज्या वेव्हज आहेत, दीज वेव्हज ट्रॅव्हल्स थ्रू व्हॅक्यूम. म्हणजे हीट रेडिएशनच्या वेव्हज व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होत असतात, ऍज वेल ऍज पासेस थ्रू मटेरियल मीडियम. मटेरियल मीडियम मधून सुद्धा ट्रॅव्हल होत असतात. आता इथे वापरता, ही अर्थ आहे. अर्थच्या आउटसाइडला काय असतं? ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मधून सुद्धा ट्रॅव्हल होत असतात. ओके. म्हणजे या हीट वेव्ह कुठून ट्रॅव्हल होत असतात? मटेरियल मीडियम मधून सुद्धा ट्रॅव्हल होत असतात. ओके. आणि या हीट वेव्ह का ट्रॅव्हल होत असतात? ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स मुळे ट्रॅव्हल होत असतात. म्हणजे हीट सन कडून अर्थ कडे येते. काय येते? तर सनचं टेम्परेचर हाय असतं आणि अर्थचं टेम्परेचर कसं असतं? लो असतं. तर हीट वेव्ह या
हाय टेम्परेचर कडून कुठे ट्रॅव्हल होत असतात, लो टेम्परेचर कडे ट्रॅव्हल होत असतात. तर रेडिएशन्स ही कुठून मिळतात, सन पासून अर्थला मिळतात. तसंच आपण असं पण म्हणू शकतोय, कोणतीही हॉट बॉडी ठेवली, हॉट बॉडी कडून कोल्ड सराउंडिंगच्या बाजूला काय ट्रॅव्हल होत असतात, रेडिएशन ट्रॅव्हल होत असतात, म्हणजे हीट वेव्ह ट्रॅव्हल होत असतात. ओके, तर यानुसार आपण काय डिफाईन करू शकतो, रेडिएशन डिफाईन करू शकतो. Here we see why radiation occurs. Suppose this is a body. Okay, हे काय आहे, body. Okay, in case of this body, large number of molecules are present. हे असे molecules present असतात. काय असतील, molecules असतील. ठीक आहे. तर आता आपण टेम्परेचर किती घेऊया, 0 केल्विन घेऊया. 0 केल्विन म्हणजेच किती असतं, -273 डिग्री सेंटीग्रेड. तर हे लोएस्ट टेम्परेचर आहे, याच्यापेक्षा खाली टेम्परेचर जाणार नाही, -273.15. तर हे लोएस्ट टेम्परेचर आहे. तर या लोएस्ट टेम्परेचरला हे जे ऍटम किंवा मॉलिक्यूल जे असतात हे कसे असतात, स्टेडी असतात. यांच्यामध्ये कोणतीही मोशन होत नाही. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे हा स्टेडी स्टेट मध्ये असतो. तर हा असा व्हायब्रेटिंग नसतो कधी, 0 केल्विनला. त्यामुळे 0 केल्विनला जी बॉडी 0 केल्विनला असते ती बॉडी एनर्जी रेडिएट करत नाही, एनर्जी रेडिएट करणार नाही. ओके, पण आता समजा या बॉडीचं टेम्परेचर वाढवलं, बॉडीचं काय करूया, टेम्परेचर वाढवूया. सपोज आय मेक दिस टेम्परेचर 100 केल्विन. 100 केल्विन म्हणजेच किती झालं, -173 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे इथल्यापेक्षा हे टेम्परेचर काय झालं, वाढलेलं आहे. टेम्परेचर वाढलं की मग काय होतं माहितीये का, तर ही हीट एनर्जी हे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स ऍब्सॉर्ब करतात आणि त्यांच्यामध्ये काय मिळते, थर्मल एनर्जी येते, म्हणजे व्हायब्रेशन्स होतात. त्यांच्यामध्ये काय होत असतात, व्हायब्रेशन्स होतात. ओके, तर आता हे सगळे ऍटम काय व्हायला लागले, बाबर व्हायब्रेट व्हायला लागले. मग ते काय करतील, एनर्जी रिलीज करतील. ते काय करतील, त्यांच्याकडे एनर्जी आलेली आहे, तर ते काय करतील, एनर्जी रिलीज करतील इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स. हे कसे एनर्जी रिलीज करतील, रेडिएशन्स मुळे एनर्जी रिलीज करतील. तर अशा रीतीने आपण काय म्हणू शकतोय, तर इथं बॉडी एनर्जी का रेडिएट करते, तर बॉडीच्या आतमध्ये ऍटमच्या व्हायब्रेशन मुळे थर्मल एनर्जी आलेली असते. तर ती थर्मल एनर्जी असे व्हायब्रेट होतच म्हणजे होत राहतात, पण ती एनर्जी कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर कमी करताना ते काय इमिट करत असतात, रेडिएशन्स इमिट करत असतात. ओके, आणि रेडिएशन्स ही नेहमी कुठून कुठे जातील बाबर, हाय टेम्परेचर कडून कुठे जातील, लो टेम्परेचर कडं जास्त प्रमाणात जातील. इथं लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचरला पण येतील, पण ते अगदी कमी प्रमाणात येणार आहे. तर तो भाग आपण पाहणार आहे प्रेव्होस्ट थेअरीमध्ये. ठीक आहे, तर यानुसार आपण कॉज ऑफ रेडिएशन हा भाग पाहिलेला आहे. म्हणजे बॉडीला हीट केलं की बॉडी मधले ऍटम किंवा मॉलिक्यूल हे व्हायब्रेट व्हायला लागतात, आणि ते व्हायब्रेट व्हायला लागले की म्हणजे यांच्यामध्ये थर्मल एनर्जी आलेली आहे. मग हे ऍटम आणि मॉलिक्यूल एनर्जी इमिट करतात, कुणाच्या फॉर्म मध्ये, रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. तर हे रेडिएशनचं कॉज आहे. ओके, नवीन पॉइंट पाहतोय, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. तर हीट रेडिएशन एखाद्या बॉडीवरती इन्सिडेंट झाली तर काही ऍब्सॉर्ब होतात, काही रिफ्लेक्ट होतात आणि काही काय होतात, ट्रान्समिट होतात. तर हा भाग इथं आपण स्टडी करतोय. तर इथं मी एक बॉडी घेतलेली आहे. इन केस ऑफ दिस बॉडी सपोज Q अमाउंट ऑफ हीट एनर्जी इज इन्सिडेंट. किती हीट एनर्जी इन्सिडेंट होते, Q इतकी हीट एनर्जी इन्सिडेंट होते. तर Q मधली काही एनर्जी ऍब्सॉर्ब होते
आणि ऍब्सॉर्ब झाल्यामुळं बॉडीचं टेम्परेचर काय होईल, वाढेल. काही एनर्जी काय होईल, रिफ्लेक्ट होईल आणि काही एनर्जी या बॉडी मधून काय केली जाईल, ट्रान्समिट केली जाईल. ओके. आता समजा क्यू ची व्हॅल्यू 100 असेल तर क्यू ए 40 घेतला, क्यू आर किती घेतला, 30 आणि क्यू टी किती घेतला, 30. तर इथं आपण असं म्हणू शकतोय क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस काय लिहायचं, क्यू टी. डिवायडिंग बोथ साइड्स बाय क्यू, दोन्ही साइडला क्यू ने डिवाइड केला. क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू. तर इथं क्यू ला क्यू कॅन्सल झाला. तर या ठिकाणी क्यू ए अपॉन क्यू ला ए मानायचं. तर ए म्हणजेच काय असतो, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ए म्हणजे काय त्याचा, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए ची व्हॅल्यू किती असते, क्यू ए अपॉन क्यू इतकी व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर क्यू आर अपॉन क्यू या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हा कशाने डिनोट करायचा, आर ने डिनोट करायचा. तर आर ची व्हॅल्यू किती असेल बाबा, क्यू आर अपॉन क्यू अशी व्हॅल्यू असेल. आणि क्यू टी अपॉन क्यू ला काय म्हणायचं, टी आर म्हणायचं. तर इथं टी आर म्हणजेच काय असेल, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजेच टी आर म्हणते. ओके. आणि टी आर ची व्हॅल्यू काय लिहायची बाबा, आता क्यू टी अपॉन क्यू अशी व्हॅल्यू लिहू शकतो. तर आता क्यू ए अपॉन क्यू म्हणजे ए झाला, क्यू आर अपॉन क्यू म्हणजे आर झाला, क्यू टी अपॉन क्यू म्हणजे किती झाला, टी आर. तर हेच मी असं लिहू शकतोय, ए प्लस आर प्लस टी आर इज इक्वल टू किती लिहायचं, 1. ओके. तर यानुसार कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन या तिघांची बेरीज किती असेल, 1 असेल. आणि एक्झाम मध्ये या डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. डिफाइन कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. तर इथं कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन याची डेफिनेशन कशी देऊ शकते, इट इज द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब टू द टोटल अमाउंट ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. तर यानुसार कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिफाइन करू शकतो. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर यानुसार डिफाइन करायचा, इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द टोटल अमाउंट ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. ओके. आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन टी आर याची व्हॅल्यू यानुसार डिफाइन करू शकतो, टी आर इज इक्वल टू काय लिहायचं, क्यू टी अपॉन क्यू. तर कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशनची डेफिनेशन आपण अशी लिहितो, इट इज द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द टोटल अमाउंट ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. तर यानुसार आपण काय डिफाइन करू शकतो, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन डिफाइन करू शकतो. Here we see different types of substances depending upon coefficient of absorption, reflection and transmission. तर इथं आपण डायथर्मॅनस सबस्टन्स. तर डायथर्मॅनस सबस्टन्स म्हणजे काय, तर या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतात. आता उदाहरणासाठी ग्लास घेतली तर ग्लास मधून म्हणजे आता लाईट पास होते, हीट रेडिएशन सुद्धा पास होऊ शकतात. तर या ग्लासला आपण काय म्हणू शकतो, डायथर्मॅनस सबस्टन्स. म्हणजे ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन्स ट्रान्समिट केली जातात, तर या सबस्टन्सला काय म्हणायचं, डायथर्मॅनस सबस्टन्स. तर या सबस्टन्सच्या बाबतीत काही हीट रिफ्लेक्ट पण होईल, काही हीट ऍब्सॉर्ब पण होईल आणि काही हीट ट्रान्समिट सुद्धा होईल. म्हणून डायथर्मॅनस सबस्टन्सच्या बाबतीत इक्वेशन काय लिहू शकतोय, ए प्लस आर प्लस टी आर इज इक्वल टू 1. ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, आर मीन्स कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन
आणि TR म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू 1. तर इथं TR ची व्हॅल्यू काहीतरी असेल म्हणून नॉट इक्वल टू 0 म्हणायचं. ओके. तर आता याच्या अगेन्स्ट असे सबस्टन्सेस असतील अथर्मॅनस सबस्टन्सेस. तर ज्या सबस्टन्सेस मधून हीट रेडिएशन्स या बॉडी मधून इकडं पास होत नाहीत, ट्रान्समिट होत नाहीत, तर या सबस्टन्सेसला काय म्हणायचं? अथर्मॅनस सबस्टन्सेस. तर अथर्मॅनस सबस्टन्सेस मध्ये या ठिकाणी रेडिएशन्स रिफ्लेक्ट केले जाऊ शकतात, ऍब्सॉर्ब केली जाऊ शकतात, पण ट्रान्समिट केली जात नाही. म्हणून अथर्मॅनस सबस्टन्सेसच्या बाबतीत इक्वेशन काय लिहू शकतोय? A प्लस आर इज इक्वल टू 1. पण या ठिकाणी TR ची व्हॅल्यू किती घ्यायची? 0 घ्यायची. ओके. याच्यानंतर 3 नंबरला अ सबस्टन्स थ्रू व्हिच हीट रेडिएशन्स कॅन पास इज कॉल्ड डायथर्मॅनस सबस्टन्स. तर ज्या सबस्टन्स मधून हीट रेडिएशन्स पास होतात तर या सबस्टन्सला डायथर्मॅनस सबस्टन्स म्हणायचं. आणि इथं अ सबस्टन्स थ्रू व्हिच हीट रेडिएशन्स कॅनॉट पास म्हणजे याच्यातून पुढे जात नाही, तर यांना काय म्हणायचं? अथर्मॅनस सबस्टन्स. तर आता डायथर्मॅनस सबस्टन्स मध्ये एक्झाम्पल कोणते देऊ शकतोय? ग्लास, कॉर्ड्स, त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि ड्राय एअर. तर हा भाग सीईटीला विचारला जाऊ शकतो. ओके. म्हणजे आता इथं दिला जाईल डायथर्मॅनस सबस्टन्स आणि तिथं वेगवेगळे ऑप्शन्स दिले जातील. ओके. याच्यानंतर अथर्मॅनस सबस्टन्स मध्ये एक्झाम्पल्स कोणते देऊ शकते? वॉटर, वॉटर मधून हीट ट्रान्समिट होत नाही म्हणजे पुढे पाठवली जात नाही. वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन एक्सेट्रा. तर या सबस्टन्सेसना काय म्हणू शकते? अथर्मॅनस सबस्टन्स. ओके. टाइप्स ऑफ सबस्टन्सेस मध्ये 2 टाइप्स आपण पाहिलेले आहेत. डायथर्मॅनस सबस्टन्सेस, याच्यानंतर अथर्मॅनस सबस्टन्स आणि तिसरा टाइप जो आहे दॅट इज कॉल्ड ऍज परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर आता या बॉडीच्या बाबतीत आता ही समजा याला आपण या बॉडीला मी काय म्हणतोय? परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर या बॉडीच्या ठिकाणी काय होतं? जेवढी रॅडियंट एनर्जी इन्सिडंट होते ती सगळीच्या सगळी रॅडियंट एनर्जी काय केली जाते? ऍब्सॉर्ब केली जाते. तर या ठिकाणी रिफ्लेक्ट केली जात नाही किंवा ट्रान्समिट केली जात नाही. मग या बॉडीला आपण काय म्हणू शकतो? परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीत आर म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0 असेल. TR म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा सुद्धा किती असेल? 0. मग हे जे इक्वेशन आहे A प्लस आर प्लस TR इज इक्वल टू 1 हे कसं बनेल? A प्लस 0 इज इक्वल टू 1 म्हणजेच A इज इक्वल टू किती असेल? 1 बनेल. तर परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीत R ची व्हॅल्यू 0 असते, TR ची व्हॅल्यू 0 असते आणि A ची व्हॅल्यू किती असेल? 1. A म्हणजेच काय? कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय सांगतो? तर जेवढी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होते ती सगळीच्या सगळी काय केली जाते? ऍब्सॉर्ब केली जाते. मग या बॉडीला आपण काय म्हणतो? परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर आता परफेक्ट ब्लॅक बॉडीची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय. अ बॉडी व्हिच ऍब्सॉर्ब्स all the radiant energy incident upon it is called perfect black body. तर जी बॉडी सगळीच्या सगळी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होते ती ऍब्सॉर्ब करते या बॉडीला काय म्हणायचं? परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर आता परफेक्ट ब्लॅक बॉडीचं एक्झाम्पल कोणतं देऊ शकतो? लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅक म्हणजे काय? दिव्याची काजळी असते किंवा आपण हे देवाच्या पुढे दिवा लावतो तर ते वात जी असते की नाही, वात पेटवल्यानंतर जो ब्लॅक पार्ट जो असतो दॅट इज कॉल्ड ऍज लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक.
ऍब्सॉर्ब्स 97% ऑफ रॅडियंट एनर्जी. म्हणजे लॅम्प ब्लॅक जो आहे, लॅम्प ब्लॅक आपण इथं घेतला, लॅम्प ब्लॅक समजा मी इथं असं लॅम्प ब्लॅक घेतला, तर हा लॅम्प ब्लॅक जो आहे, तर याच्यावरती जेवढी एनर्जी इन्सिडेंट होते म्हणजे 100 समजा इन्सिडेंट झाली, तर त्याच्यातली 97% ऍब्सॉर्ब होते. फक्त 3% रिफ्लेक्ट किंवा ट्रान्समिट होऊ शकेल, फक्त 3%. म्हणून लॅम्प ब्लॅकला प्रॅक्टिकल पर्पज मध्ये आपण काय म्हणू शकतो, परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, तर आता परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या बाबतीत काय होऊ शकतो, आता समजा हा लॅम्प ब्लॅक, तर लॅम्प ब्लॅक मी सनलाइट मध्ये ठेवला, हा लॅम्प ब्लॅक आहे समजा, बरोबर, तर हा सनलाइट मध्ये ठेवला, तर हा लॅम्प ब्लॅक जो आहे, तर तो सगळीच्या सगळी रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. तर ऍब्सॉर्ब केल्यामुळं हा काय झाला पाहिजे, हीट झाला पाहिजे, म्हणजे रेड कलरचा दिसला पाहिजे. पण तसं दिसतं का, नाही. तर हा लॅम्प ब्लॅक जेवढी रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, तेवढीच रेडियंट एनर्जी काय करतो, इमिट करत असतो. काय करत असतो, इमिट करत असतो. म्हणून आपण काय म्हणू शकतोय, गुड ऍब्सॉर्बर आर गुड इमिटर. जे जास्त ऍब्सॉर्ब करतात ते जास्त एनर्जी काय करतात, रेडिएट करतात. त्यामुळं त्यांचं टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं. किंवा इथं आपण एक एक्झाम्पल पाहूया, 2 बॉडी घ्यायच्या. इथं काय घेतोय, 2 बॉडी घेतोय. एक ही समजा लॅम्प ब्लॅक आहे आणि या ठिकाणी बॉडी घेते की बॉडीची आउटर सरफेस काय केलेलं आहे, सिल्वर्ड आउटर सरफेस. तर आता लॅम्प ब्लॅक काय करतो, जेवढी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते ती जवळजवळ सगळेच्या सगळे ऍब्सॉर्ब करते. त्यामुळं याचं टेम्परेचर वाढलं पाहिजे की नाही. आता समजा या लॅम्प ब्लॅकचं टेम्परेचर समजा 35 डिग्री आणि सिल्वर कोटेड सरफेस ही बॉडी जी आहे याचं सुद्धा टेम्परेचर 35 डिग्री सेंटीग्रेड आहे. ओके, तर आता लॅम्प ब्लॅक ही परफेक्ट ब्लॅक बॉडी झाली. तर जेवढी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते तेवढी सगळीच्या सगळी ऍब्सॉर्ब होते, पण टेम्परेचर 35च राहतं. म्हणजे ही बॉडी काय करत असेल, हीट इमिट करत असेल. काय करत असेल, इमिट करत असते. म्हणून आपण काय म्हणू शकतोय, गुड ऍब्सॉर्बर आर गुड इमिटर. ओके, आणि आता त्याच पद्धतीनं इथं बॉडी घेतलेलं आहे, बॉडीचं सिल्वर आउटर कोटिंग आहे. तर आता या बॉडीवरती सुद्धा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते, पण ही सिल्वर्ड आउटर सरफेस असल्यामुळं मॅक्सिमम एनर्जी काय होते, रिफ्लेक्ट होते. तर थोडीच एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. म्हणजे जो कमी ऍब्सॉर्ब करतो हीट तो कमी हीट इमिट करेल आणि जो जास्त ऍब्सॉर्ब करतो तो जास्त इमिट करेल. त्यामुळं दोन्ही बॉडीचं टेम्परेचर कसं असेल, सेम असेल. म्हणून थर्मोस फ्लास्क जो असतो, थर्मोस फ्लास्क जो असतो की नाही, याचं सिल्वर्ड कोटेड आउटर सरफेस असते. थर्मोस फ्लास्क तुम्ही पाहिलं असेल बाबा, बाहेरच्या बाजूला प्लास्टिकचं कोटिंग असतं, पण ते ओपन केलं की मग काय दिसतं, थर्मोस फ्लास्क. तर आउटर सरफेस जी असते सिल्वर्ड कोटिंग असते. त्यामुळे काय होतं, इथं बाहेरची एनर्जी, बाहेरून जर जेवढी एनर्जी इन्सिडेंट होते मॅक्सिमम रिफ्लेक्ट होते, अगदी थोडी काय होते, ऍब्सॉर्ब होत असते. म्हणून थर्मोस फ्लास्क मध्ये आउटर सरफेस ही कशी असते, सिल्वर्ड किंवा पॉलिश्ड असते. ओके, तर आता इथं परफेक्ट ब्लॅक बॉडी आपण कुणाला म्हटलेलं आहे, लॅम्प ब्लॅकला म्हटलेलं आहे.
तर लॅम्प ब्लॅक सुद्धा 97% रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे, तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. तर 100% ऍब्सॉर्ब करत नाही. तर इथं आपण एक अशी बॉडी पाहणार आहोत, फेरीज ब्लॅक बॉडी. तर ही बॉडी जवळजवळ 100% रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झालेली ऍब्सॉर्ब करत असते. म्हणून फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी असं आपण म्हणू शकतो. या बॉडीला काय म्हणायचं, फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके. तर आता फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी कशी आहे बघा बरं. आता इथे बघा बरं, तो भाग आपण पाहतोय. तर ही जी फिगर जी ड्रॉ केलेली आहे, हे फेरीज ब्लॅक बॉडीची फिगर ड्रॉ केलेली आहे. तर परीक्षेमध्ये या बाबतीत क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ड्रॉ अ नीट लेबल्ड फेरीज ब्लॅक बॉडी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा विथ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन फेरीज ब्लॅक बॉडी असा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर हा महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके. तर आता इथं काय आहे बाबा, हा डबल वॉल्ड, 2 वॉल असणारा डबल वॉल्ड हॉलो स्पियर आहे. डबल वॉल, वॉल कशी आहे, डबल वॉल्ड हॉलो स्पियर. हॉलो म्हणजे काय, पोकळ स्पियर आहे. हॉलो स्पियर म्हणजे आतनं पण पोकळ आहे बाबा. डबल वॉल्ड हॉलो स्पियर. तर या डबल वॉल्ड हॉलो स्पियरला इथं एक होल आहे. तर या होलला काय म्हणायचं, ऍपर्चर म्हणते. की ज्या ऍपर्चर मधून रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होईल आतमध्ये. आता या ऍपर्चरच्या बरोबर अपोजिट साइडला इथं कोनिकल प्रोजेक्शन आहे. काय आहे, कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शन कशासाठी आहे, तर इथं जी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होईल तर इथं रिफ्लेक्ट होऊन इकडं अशी जायला पाहिजे. इथं जर कोनिकल प्रोजेक्शन नसतं तर ही रेडियंट एनर्जी समजा अशी आली तर ही या होल मधून पाठीमागा आली असते. म्हणून या ठिकाणी काय ठेवायचं, कोनिकल प्रोजेक्शन ठेवताय. तर हा जो डबल वॉल्ड हॉलो स्पियर जो आहे, तर या हॉलो स्पियरचा आउटर पार्ट जो आहे सिल्वर पॉलिश्ड आउटर सरफेस आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूला ब्ल्यू कलरनं दाखवलेला, तर सिल्वर पॉलिश्ड आउटर सरफेस आहे. म्हणजे याच्यावरती जर एनर्जी इन्सिडेंट झाली तर मॅक्सिमम रिफ्लेक्ट होईल. ओके. तर आतमध्ये ऍब्सॉर्ब होणार नाही. आता हा जो डबल वॉल्ड हॉलो स्पियर जो आहे का नाही, तर या 2 वॉलच्या मध्ये इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. म्हणजे इथं जर एअर असली तर ती एअर सुद्धा काय केलेली आहे, विथड्रॉ करून घेतलेली आहे. आणि याच्यानंतर इनर सरफेस जी आहे, ही इनर सरफेस. तर इनर सरफेसला हे बाबा इथे दाखवलेलं बाबा, लॅम्प ब्लॅक कोटेड इनर सरफेस. ही जी सरफेस आहे, लॅम्प ब्लॅक कोटेड इनर सरफेस प्रेझेंट आहे. ओके. आणि याच्यामधली या 2 सरफेस मधली पोकळी म्हणजे भाग जो आहे तो इव्हॅक्युएट करून घेतलेला आहे. आणि इथं काय प्रेझेंट आहे, कोनिकल प्रोजेक्शन प्रेझेंट आहे. तर आता याचं वर्किंग कसं होतं बाबर. आता सिल्वर कोटेड पॉलिश्ड आउटर सरफेस असल्यामुळे काय होतं, बाहेरची जी रेडियंट एनर्जी असते ती मॅक्सिमम रिफ्लेक्ट होते. आता इथं ही फेरीज ब्लॅक बॉडी जी आहे, तर याचा एरिया किती घ्यायचा, तर या ऍपर्चर एवढाच एरिया घ्यायचा. म्हणजे फेरीज ब्लॅक बॉडी याचा सरफेस एरिया किती, तर एवढा ऍपर्चर एवढाच सरफेस एरिया घ्यायचा. ओके. तर आता या ठिकाणी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली तर या कोनिकल प्रोजेक्शन पासून काय होईल, रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट झाल्यानंतर इथं जर समजा 100 इतकी रेडियंट एनर्जी आली तर या ठिकाणी किती ऍब्सॉर्ब केली जाईल, 97%. आणि 3% एनर्जी इकडे जाणार आहे. तर आता या 3 मधली 97% इथं ऍब्सॉर्ब केली जाईल. म्हणजे किती येईल बाबर, आता 2.91 इतकी % एनर्जी ऍब्सॉर्ब होईल. आणि इकडे किती जाईल बाबर, आता 0.09 इतकी जाईल, इकडे जाणार आहे. ओके.
मग याच्यातली परत 97% ऍब्सॉर्ब होईल, परत ही इथं येणार आहे. ही जी आलेली आहे याच्यातली परत 97% ऍब्सॉर्ब होईल. तर अशा रीतीनं 3 ते 4 रिफ्लेक्शन मध्ये जेवढी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे ती सगळीच्या सगळी काय केली जाऊ शकते, ऍब्सॉर्ब केली जाऊ शकते. आणि यानुसार फेरीज ब्लॅक बॉडीचं वर्किंग आपण एक्सप्लेन करू शकतो. तर इथं हा जो भाग आहे हा डायग्राम महत्वाची आहे आणि याच्या बाबतीत परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, here we see next point, that is Prouhot's theory of heat exchanges. This theory was given by scientist Perry Prouhot in 1792. ओके, तर हे सायंटिस्ट किती ऍडव्हान्स आहेत बाबा. 1792 सालीच ही थेअरी दिलेली आहे अबाउट हीट एक्सचेंजेस. तर इथं आपण स्टेटमेंट पाहतोय. तर स्टेटमेंट मध्ये पहिला पार्ट, एव्हरी बॉडी रेडिएट्स थर्मल एनर्जी ऍट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. म्हणजे 0 केल्विनला हीट रेडिएट केली जाणार नाही, पण इतर सर्व टेम्परेचरला हीट काय केली जाईल, रेडिएट केली जाईल, म्हणजे ट्रान्समिट केली जाईल. तर इथं बाबा ही बॉडी आहे, या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, 0 केल्विन किंवा -273 डिग्री सेंटीग्रेड. तर या टेम्परेचरला तेवढी हीट रेडिएट केली जाणार नाही, पण यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर हीट काय केली जाते, रेडिएट केली जाते. हीट काय केली जाते, रेडिएट केली जाते. ओके, आता स्टेटमेंटचा दुसरा भाग, ऍट द सेम टाइम, म्हणजे ज्यावेळी हीट रेडिएट केली जाते त्याच वेळी, ऍट द सेम टाइम एव्हरी बॉडी ऍब्सॉर्ब्स थर्मल रेडिएशन ऍट ऑल टेम्परेचर इन्क्लुडिंग ऍब्सोल्यूट झिरो. म्हणजे ज्यावेळी बॉडी हीट रेडिएट करत असते त्याच वेळी बॉडी हीट काय करत असते, ऍब्सॉर्ब सुद्धा करत असते, इन्क्लुडिंग ऍब्सोल्यूट झिरो. म्हणजे या टेम्परेचरला हीट ऍब्सॉर्ब होईलच, शिवाय इतर टेम्परेचरला सुद्धा हीट काय होऊ शकते, ऍब्सॉर्ब होऊ शकते. ओके, म्हणजे शॉर्ट मध्ये आपण काय सांगू शकतो, कोणतीही बॉडी ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सोडून सर्व टेम्परेचरला हीट रेडिएट करते आणि त्याच वेळी प्रत्येक बॉडी हीट ऍब्सॉर्ब सुद्धा करत असते, ऍब्सोल्यूट झिरोला सुद्धा ऍब्सॉर्ब होते, असं सांगायचं त्यांना. आता याच आपण काय पाहणार आहोत, एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर याचं काय पाहतोय, एक्सप्लेनेशन. तर या ठिकाणी हॉट बॉडी केप्ट इन कोल्ड सराउंडिंग. तर आता समजा ही हॉट बॉडी आहे बाबा, ही काय आहे, हॉट बॉडी. तर या हॉट बॉडीचं टेम्परेचर 500 केल्विन आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर 300 केल्विन आहे. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर जास्त, सराउंडिंगचं टेम्परेचर कमी. तर यावेळी काय होतं, ज्यादा हीट रेडिएट केली जाते आणि कमी हीट काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तर रेट ऑफ रेडिएशन जास्त असतो आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन कसा असतो, कमी असतो. तर इथं आपण एक साधं एक्झाम्पल देऊ शकतोय, हॉट टी केप्ट इन सराउंडिंग. तर इथं चहा गरम असला तर थोड्या वेळानं हीट जास्त रेडिएट होते, त्याच वेळी हीट ऍब्सॉर्ब पण होईल, पण ते कमी ऍब्सॉर्ब होईल. ओके, त्यामुळं हॉट टी सराउंडिंग मध्ये ठेवल्यानंतर काही कालावधीनंतर दोघांचं टेम्परेचर कसं येतं, सेम येतं. म्हणजे इथं तोच भाग होतो वापरता, जास्त हीट रेडिएट होईल. ओके, जास्त रेडिएट होणार आहे आणि कमी हीट काय होणार आहे बाबर, ऍब्सॉर्ब केली जाणार आहे. म्हणजे हे जास्त रेडिएट होईल आणि कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब केली जाईल. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ते ऍब्सॉर्ब करत नाही अशातला भाग नाही, ऍब्सॉर्ब करते पण रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन कमी असेल. म्हणजे याच्या बाबतीत आपण असं पण एक्झाम्पल देऊ शकतो, सन हीट काय करतो, रेडिएट करतो,
कारण सनच्या सरफेसचं टेम्परेचर 6000 केल्विन आहे. खूप रेडिएट करतो, पण त्याच वेळी ऍब्सॉर्ब सुद्धा करतो, पण खूप कमी प्रमाणात, असं प्रिव्होस्टला सांगायचंय. याच्यानंतर सेकंड पॉइंट वापरता, कोल्ड बॉडी केप्ट इन हॉट सराउंडिंग. कोल्ड बॉडी कुठे ठेवायची? हॉट सराउंडिंग मध्ये. तर बॉडीचं टेम्परेचर 300 केल्विन आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे? 500 केल्विन आहे. तर इथं काय होतं बाबरता, हॉट सराउंडिंग पासून जास्त हीट ऍब्सॉर्ब केली जाते आणि कोल्ड बॉडी कमी प्रमाणात हीट इमिट करत असते, असं सांगायचं आहे. म्हणजे कोल्ड बॉडीने हॉट सराउंडिंग असेल तर हीट जास्त ऍब्सॉर्ब होते आणि कमी इमिट केली जाते, असं म्हणू शकतो. तर आता आईस जे आहे, आईस आपण सराउंडिंग मध्ये ठेवलं रूम टेम्परेचरला, तर आईस पासून काय होईल बाबा? आता बाहेरचीच हीट ऍब्सॉर्ब केली जाईल आईस मध्ये आणि आईस हीट इमिट करेल, पण अगदी कमी प्रमाणात इमिट करेल. त्यामुळं काही कालावधीनंतर आईस मेल्ट होईल आणि याचं रूपांतर वॉटर मध्ये होईल आणि या वॉटरचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कसं असेल? सेम असेल. ओके. याच्यानंतर तिसरा पॉइंट, टेम्परेचर ऑफ बॉडी अँड सराउंडिंग आर इक्वल. तर बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम आहे. बॉडीचं टेम्परेचर 400 केल्विन, सराउंडिंगचं 400 केल्विन. जेवढी हीट ऍब्सॉर्ब होते तेवढीच हीट काय होते? इमिट होते. त्यामुळं इथं काय होणार आहे? बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट तेच राहणार आहे. तर यानुसार प्रिव्होस्ट थेअरी ऑफ हीट एक्सचेंज आपण देऊ शकतो. ओके. इथंच आपण परफेक्टली ब्लॅक बॉडीचे डेफिनेशन दिलेले आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? अ बॉडी which absorbs all the radiant energy incident upon it. तर या बॉडीला आपण काय म्हटलेलं आहे? परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी ही काय करत असते? ज्या पद्धतीनं रॅडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करते त्याच पद्धतीनं रॅडियंट एनर्जी काय करत असते? इमिट करत असते. त्यामुळं परफेक्ट ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. तर इथं आपण समजा लॅम्प ब्लॅक घेऊया. लॅम्प ब्लॅकला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटलेलं आहे. प्रॅक्टिकल पर्पज मध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटलेलं आहे लॅम्प ब्लॅकला. आता समजा हा लॅम्प ब्लॅक आपण कुठे ठेवूया? सनलाइट मध्ये ठेवायचा. कुठे ठेवायचा? सनलाइट मध्ये. तर हा लॅम्प ब्लॅक काय करेल? सगळीच्या सगळी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होईल ती सगळी काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. त्यामुळं हा रेड हॉट होतो का? नाही. ब्लॅक असतो तो ब्लॅकच दिसतो. ओके. का? तर हा लॅम्प ब्लॅक जो आहे जसं रॅडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो त्याच पद्धतीनं रॅडियंट एनर्जी काय करत असतो? इमिट करत असतो. तर आता इमिशन ऑफ हीट बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी हा भाग इथं आपण पाहणार आहोत. म्हणजे इमिशन कसं होतं? आता उदाहरणासाठी ही परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. तर या बॉडीवरती रेडिएशन्स इन्सिडेंट झाले. किती वेव्हलेंथचे इन्सिडेंट झाले? 4000 अँगस्ट्रॉम या वेव्हलेंथचे रेडिएशन्स काय झाले? इन्सिडेंट झाले. आणि या रेडिएशनची एनर्जी आलेली आहे. एनर्जी किती आलेली? समजा 100 युनिट इतकी एनर्जी या ठिकाणी इन्सिडेंट झालेली आहे. तर ही 100 युनिट इतकी एनर्जी या ठिकाणी काय केली गेली? ऍब्सॉर्ब केली गेली. आता काय होतं माहितीये का? ही परफेक्टली ब्लॅक बॉडी ही एनर्जी काय करत असतो? इमिट करत असतो. मी इथं ट्रान्समिट म्हणत नाही किंवा रिफ्लेक्ट म्हणत नाही. रिफ्लेक्ट म्हणजे काय? जशी जेवढी वेव्हलेंथ आली 4000 अँगस्ट्रॉमची आली तर या ठिकाणी 4000 अँगस्ट्रॉमचीच रिफ्लेक्ट झाली. तर याला रिफ्लेक्शन म्हणायचं. बरोबर. आता समजा 4000 अँगस्ट्रॉमची आली आणि या बॉडी मधून 4000 अँगस्ट्रॉमचीच लाईट एनर्जी या ठिकाणी या बॉडी मधून बाहेर पडली गेली. तर याला ट्रान्समिशन म्हणायचं. याला काय म्हणायचं? ट्रान्समिशन. जेवढी आली तेवढ्याच वेव्हलेंथची लाईट एनर्जी
रेडियंट एनर्जी या ठिकाणी काय केली, ट्रान्समिट केली. तर आपण इथं परफेक्ट ब्लॅक बॉडी ही एनर्जी रिफ्लेक्ट करत नाही, ट्रान्समिट करत नाही, पण काय करत असतो, इमिट करत असतो. काय करत असतो, इमिट करतो. म्हणजे काय, तर ही परफेक्टली ब्लॅक बॉडी 100 युनिट इतकी एनर्जी किती वेव्हलेंथची ऍब्सॉर्ब केली, समजा 4000 अँगस्ट्रॉमची. तर ही बॉडी काय करेल बाबा, आता परफेक्टली ब्लॅक बॉडी असल्यामुळं ही बॉडी या स्वतःमधून काय करेल, एनर्जी इमिट करेल. आणि एनर्जी इमिट करत असताना ही वेव्हलेंथ ही वेगळी असेल, म्हणजे जी आली त्याच्यापेक्षा वेगळी. 5000 अँगस्ट्रॉम, समजा 6000 अँगस्ट्रॉम, त्याच्यानंतर 7000 अँगस्ट्रॉम. तर अशा पद्धतीनं काय करेल, इमिट करेल. म्हणजे जी रेडियंट एनर्जी आली तर ती ऍब्सॉर्ब केल्यानंतर तो काय करेल, कोणत्या वेव्हलेंथची रेडिएशन बाहेर टाकायची तो स्वतः ठरवेल. आणि यालाच आपण काय म्हणतोय, तर इमिशन ऑफ हीट. तर इथं ट्रान्समिशन म्हणजे काय, जेवढी 4000 अँगस्ट्रॉमची आली 4000 अँगस्ट्रॉमची गेली, याला ट्रान्समिशन म्हणायचं. पण इथं काय होतं माहितीये का, एक सर्टन वेव्हलेंथची आली आणि तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो आणि स्वतः एनर्जी रेडिएट करतो वेगवेगळ्या वेव्हलेंथची. आणि यालाच काय म्हणायचं, इमिशन ऑफ हीट. बरोबर. हिअर वी सी 2 डेफिनेशन्स. आणि या डेफिनेशन्स एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. इमिसिव्ह पॉवर ऑर्डिनरी बॉडीची किंवा इमिसिव्ह पॉवर ही कुणाची विचारली जाऊ शकते, परफेक्ट ब्लॅक बॉडीची. शिवाय ही डेफिनेशन सुद्धा विचारली जाऊ शकते, कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी. ओके. तर आता या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर और रॅडियंट पॉवर कुणाची पाहतोय, ऑर्डिनरी बॉडीची. कुणाची पाहतोय, ऑर्डिनरी बॉडीची. तर आता इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, तर उदाहरणासाठी ही ऑर्डिनरी बॉडी आहे. कोणती बॉडी आहे, ऑर्डिनरी बॉडी. तर या बॉडी मधून रॅडियंट एनर्जी इमिट केली जाते. रॅडियंट एनर्जी काय केली जाते, इमिट केली जाते. समजा क्यू इतकी रॅडियंट एनर्जी इमिट केली जाते. किती टाइम मध्ये, टी टाइम मध्ये. आणि या ऑर्डिनरी बॉडीचा सरफेस एरिया किती घेतलेला आहे, ए इतका घेतलेला आहे. मग इमिसिव्ह पॉवर या ऑर्डिनरी बॉडीची या फॉर्म्युल्यानुसार द्यायची, आर इज इक्वल टू क्यू अपॉन ए इंटू टी. तर बॉडीच्या सरफेस एरिया ए आहे. ए मधून किती एनर्जी इमिट केली, क्यू. किती टाइम मध्ये इमिट केली, टी टाइम मध्ये. तर या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर ही या फॉर्म्युल्यानुसार देता येते, आर इज इक्वल टू क्यू अपॉन ए इंटू टी. तर ही जी इमिसिव्ह पॉवर आहे यालाच आपण काय म्हणू शकतो, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. यालाच काय म्हणायचं, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. ओके. तर आता हे यानुसार डिफाइन करू शकतो. आता या ऑर्डिनरी बॉडीची काय घ्यायची, युनिट एरिया घ्यायची. तर युनिट एरिया मधून एका सेकंदात जेवढी रॅडियंट एनर्जी इमिट केली गेली ती व्हॅल्यू, या व्हॅल्यूला काय म्हणायचं, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. बरोबर. मी रिपीट करतो, ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, तर ऑर्डिनरी बॉडीची युनिट एरिया घ्यायची. तर युनिट एरिया मधून एका सेकंदात जेवढी रॅडियंट एनर्जी इमिट केली गेली ती व्हॅल्यू, या व्हॅल्यूला इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी असं म्हणायचं. तर हे शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. तर एक्झाम मध्ये लिहित असताना डेफिनेशन लिहिली पाहिजे. तर आता ही डेफिनेशन कशी लिहिते बाबा, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी म्हणजे या बॉडीची इमिसिव्ह पॉवर ऍट अ गिव्हन टेम्परेचर. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी इमिसिव्ह पॉवर असते. म्हणजे 20 डिग्रीला इमिसिव्ह पॉवर वेगळी, 25 डिग्रीला इमिसिव्ह पॉवर वेगळी, 30 डिग्रीला इमिसिव्ह पॉवर वेगळी असं असेल. म्हणून इथं ऍट गिव्हन टेम्परेचर इज डिफाइंड ऍज क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड. क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड
पर युनिट एरिया, बरोबर, युनिट एरियाला पर युनिट एरिया पर युनिट टाइम, पर युनिट टाइम. तर यानुसार आपण इमिसिव्ह पॉवर कुणाची देऊ शकतोय, ऑर्डिनरी बॉडीची देऊ शकतोय. आता या ठिकाणी इमिसिव्ह पॉवरचं एसआय युनिट आपण लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, इमिसिव्ह पॉवरचं एसआय युनिट. तर आर इज इक्वल टू क्यू अपॉन ए इंटू टी हा फॉर्म्युला आहे. क्यू म्हणजे काय, एनर्जी रेडिएटेड, कशामध्ये मेजर करतो, जूल मध्ये. एरिया कशामध्ये करायचं, मीटर स्क्वेअर. टाइम कशामध्ये घ्यायचं, सेकंड मध्ये. तर एसआय युनिट काय असेल, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड, किंवा असं म्हणू शकते जूल अपॉन सेकंड म्हणजे काय म्हणायचं, वॅट. जूल अपॉन सेकंड म्हणजे काय घेतो, वॅट. तर इथं वॅट पर मीटर स्क्वेअर. तर यानुसार आपण इमिसिव्ह पॉवरचं एसआय युनिट फाइंड आउट करू शकतो. आता इथं डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचे, डायमेन्शन्स. तर बाबरता जे म्हणजे काय, वर्क. वर्कचं डायमेन्शन काय असतं, L⁻², M⁻², T⁻². मीटर स्क्वेअर म्हणजे L चा स्क्वेअर. सेकंड म्हणजे काय, टाइमचा एक घाता. L² ला L² कॅन्सल. तर इथं L⁻�0, M⁻1, T⁻², आणि हा 1 म्हणजे T⁻ किती आलं, -3. तर यानुसार डायमेन्शन देऊ शकतो कुणाचं, इमिसिव्ह पॉवरचं. आता या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर आपण परफेक्ट ब्लॅक बॉडीची पाहणार आहोत. कुणाची पाहायचं, परफेक्ट ब्लॅक बॉडीची. तर इथं परफेक्ट ब्लॅक बॉडी घेतोय. काय घ्यायचं, परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर आता परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतोय. परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर कशाने डिनोट करायची, आरबी ने डिनोट करायची. ओके. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या युनिट एरियामधून दर सेकंदाला इमिट केली जाणारी हीट, या हीटला काय म्हणायचं, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. समजलं. तर इथं परफेक्ट ब्लॅक बॉडी घ्यायची. परफेक्ट ब्लॅक बॉडी एनर्जी इमिट करत असते. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या युनिट एरियामधून दर सेकंदाला इमिट केली जाणारी हीट, या हीटला काय म्हणायचं, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी बघा बरं, हीच डेफिनेशन यानुसार लिहू शकतो. फक्त इथं काय करायचं, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडीच्या ऐवजी फक्त काय म्हणायचं, परफेक्ट ब्लॅक बॉडी at given temperature is defined as quantity of heat radiated per unit area per unit time असं म्हणू शकतो. फक्त इथं बॉडीच्या ऐवजी काय म्हणायचं, परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर यानुसार परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर किंवा कोणती पॉवर मिळाली, रेडियंट पॉवर मिळालेली आहे. आणि याचं युनिट सुद्धा सेम काय असेल, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर असं युनिट असेल. ओके. तर आता आर माहित झालं. आर म्हणजे काय, ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर. आणि आरबी माहित झालं, परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर. तर आता मी काय करतोय, कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटीची डेफिनेशन देणार आहोत. कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटीची डेफिनेशन देणार आहोत. तर इथं काय करूया आपण, ऑर्डिनरी बॉडी घ्यायची. कोणती बॉडी घेते, ऑर्डिनरी बॉडी. आणि इथं कोणती बॉडी घ्यायची, परफेक्ट ब्लॅक बॉडी घ्यायची. परफेक्ट ब्लॅक बॉडी. दोन्ही बॉडीचे टेम्परेचर सेम. म्हणजे समजा या बॉडीचं टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड, या बॉडीचं टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड. तर या बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय म्हणतो, आर. या बॉडीची इमिसिव्ह पॉवर किती, आरबी. तर आर अपॉन आरबी या रेशोला काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी म्हणतो. आर म्हणजे काय, ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर. आणि आरबी म्हणजेच काय, परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर. या दोघांचा रेशो म्हणजे काय आलं, कोइफिशियंट ऑफ इमिशन. कुणाची असते कोइफिशियंट ऑफ इमिशन, या बॉडीची, ऑर्डिनरी बॉडीची. ओके. तर आता कोइफिशियंट ऑफ इमिशन याची डेफिनेशन आपण देतोय.
तर इथं काय म्हणायचं वापरता, द कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी ऑफ अ गिवन सरफेस, या सरफेसची कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर, म्हणजे या बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर आर बी म्हणायचं, इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ परफेक्ट ब्लॅक सरफेस ऍट द सेम टेम्परेचर, म्हणजे या बॉडीचं जे टेम्परेचर आहे तेच परफेक्टली ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर पाहिजे. ओके, म्हणून ऍट सेम टेम्परेचर असं आपण म्हणतोय. ओके, आता याच्या पुढे काही पॉइंट्स आपण पाहणार आहोत. तर परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या बाबतीत ई ची व्हॅल्यू काय असते, 1. का 1 असेल बाबर? आता ई साठी फॉर्म्युला काय, आर अपॉन आर बी म्हणते, आर अपॉन काय म्हणते, आर बी. तर आता परफेक्ट ब्लॅक बॉडीच्या बाबतीत इथं आर च्या ठिकाणी काय लिहायचं, आर बी अपॉन आर बी. तर किती आलं बरोबर, 1. इमिसिव्हिटी परफेक्ट ब्लॅक बॉडीची म्हणजे आर च्या ठिकाणी काय लिहायचं, आरबी, आणि इथं आरबीच्या ठिकाणी आरबी लिहायचं, आरबीला आरबी काय झालं, कॅन्सल. किती व्हॅल्यू मिळाली, 1 मिळाली. ओके, आणि ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत ई ची व्हॅल्यू 1 पेक्षा कशी असते, कमी. आणि परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणजे जी बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब करत नाही, तर या बॉडीला काय म्हणायचं, जेवढी एनर्जी इन्सिडेंट होते ते सगळीच्या सगळी रिफ्लेक्ट होते. मग या बॉडीला काय म्हणायचं, परफेक्ट रिफ्लेक्टर. परफेक्ट रिफ्लेक्टरच्या बाबतीत ई ची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. ई ची व्हॅल्यू काय असेल, 0. आपण किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन पाहणार आहोत. तर इथं किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट यानुसार आपण देऊ शकतो. तर या ठिकाणी मी ऑर्डिनरी बॉडी घेतलेली आहे. या बॉडीचं टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड आहे. इथं परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. परफेक्ट ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कसं आहे, 25 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे दोन्ही बॉडीचे टेम्परेचर सेम आहे. तर आता किर्चॉफ्स लॉ काय सांगतो, तर रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, फॉर ऑल वेवलेंथ. तर यानुसार किर्चॉफ्स लॉचं आपण स्टेटमेंट देऊ शकतो. ओके, तर आता ऍक्च्युअली स्टेटमेंट यानुसार आहे बाबा. इट स्टेट्स दॅट ऍट अ गिवन टेम्परेचर, दिलेल्या टेम्परेचरला, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आर अपॉन ए ऑफ अ बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. तर आरबीला आपण काय म्हणतो, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी ऍट सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. तर इथं दोन्ही बॉडीचं टेम्परेचर कसं पाहिजे, सेम. आणि हे कुणासाठी लागू होतं, ऑल वेवलेंथ साठी लागू शकतं. तर मॅथमॅटिकली किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट यानुसार देते, आर अपॉन ए इज इक्वल टू आरबी. तर आता आरबी मी इथं डिवाइड करतोय, आर अपॉन आरबी इज इक्वल टू ए. आर अपॉन आरबी लाच आपण काय म्हणतो, ई म्हणतो. ई म्हणजे काय, इमिसिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन. तर इथं ई इज इक्वल टू ए किंवा काय म्हणू शकतो, ए इज इक्वल टू ई. तर आता आपण शॉर्ट मध्ये किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट यानुसार सुद्धा देऊ शकतो. इट स्टेट्स दॅट द कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ऍट एनी गिवन टेम्परेचर. म्हणजे जेवढी रॅडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब होते तेवढीच रॅडियंट एनर्जी या ठिकाणी काय होत असते, इमिट होत असते. ओके, तर यानुसार किर्चॉफ्स लॉचं आपण स्टेटमेंट देऊ शकतो. किर्चॉफ्स लॉच्या बाबतीत असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टेट आणि प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मगाशी आपण स्टेटमेंट पाहिलेलं आहे, आता याचं प्रूफ पाहणार आहोत. ओके,
तर आता या ठिकाणी मी युनिफॉर्म टेम्परेचर एनक्लोजर घेतलेला आहे. काय आहे? युनिफॉर्म टेम्परेचर एनक्लोजर. युनिफॉर्म टेम्परेचर एनक्लोजर म्हणजे काय? या एनक्लोजर मध्ये बाहेरून हीट आतमध्ये जात नाही, आतली हीट बाहेर येत नाही. तर याला आपण युनिफॉर्म टेम्परेचर एनक्लोजर म्हणतोय. तर आता युनिफॉर्म टेम्परेचर एनक्लोजर मध्ये दोन बॉडी आपण सस्पेंड करतोय. तर एक बॉडी जी आहे ऑर्डिनरी बॉडी आहे. ऑर्डिनरी बॉडी म्हणजे काय त्याचं? ए. आणि परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे कोणती बॉडी घेतोय मी? बी घेतोय. तर या दोन बॉडी यांचा शेप कसा असेल? सेम किंवा डायमेन्शन सेम असेल. म्हणजे दोन्ही बॉडीचा सरफेस एरिया सेम असेल. दोन्ही बॉडीचा सरफेस एरिया कसा असेल? सेम. तर आता काय करायचं? या दोन बॉडी युनिफॉर्म टेम्परेचर एनक्लोजर मध्ये सस्पेंड केल्यानंतर काही कालावधीनंतर या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं. समजा 1 तासानंतर या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं. तर इथं असं लक्षात आलं, जे टेम्परेचर एचं आहे तेच टेम्परेचर कुणाचं आहे? बीचं आहे. तर आता या ठिकाणी आपण प्रूफ पाहणार आहोत. तर इथं लेट आर म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी ए. ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय घेतली? ए घेतली. आरबी म्हणजे काय घेतलं? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर काय घेतली? बी घेतलेली आहे. ए म्हणजेच काय? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए. स्मॉल ए कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. स्मॉल ए म्हणजे काय असतो बाबा? QA अपॉन Q असतो. ओके. रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्सॉर्ब टू द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. तर हा डेफिनेशनचा भाग आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर Q इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन ईच बॉडी इन युनिट टाइम. तर या बॉडीवरती, संपूर्ण बॉडीवरती किती हीट इन्सिडेंट होते? Q. एका सेकंदात. तेवढीच या बॉडीवरती सुद्धा किती हीट इन्सिडेंट होते? Q इन्सिडेंट होते युनिट टाइम मध्ये. ओके. तर आता Q इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन ईच बॉडी इन युनिट टाइम. आणि इथं QA म्हणजे जरी Q इन्सिडेंट झाली तर त्याच्यामधली किती ऍब्सॉर्ब केली गेली? बॉडी ए न QA इतकी ऍब्सॉर्ब केली. QA इज इक्वल टू अमाऊंट ऑफ radiant heat absorbed by body A. बॉडी ए न किती हीट ऍब्सॉर्ब केली गेली? QA इतकी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे. ओके. आता याच्या पुढे बघता ए म्हणजे काय घ्यायचा? सरफेस एरिया ऑफ ईच बॉडी. प्रत्येक बॉडीचा सरफेस एरिया मी किती घेतोय? ए इतका सरफेस एरिया घेतोय. ओके. आता याच्या पुढे बघता As temperature of body A and B are same. दोन्ही बॉडीचं टेम्परेचर कसं आहे? सेम आहे. जे टेम्परेचर एचं तेच टेम्परेचर कुणाचं आहे? बीचं. जर टेम्परेचर सेम असतील तर आपण काय म्हणू शकतोय? जेवढी हीट ए न ऍब्सॉर्ब केली तेवढीच हीट ए न काय केली? इमिट केली. म्हणून काय म्हणू शकतोय? अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय बॉडी ए इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी ए. जेवढी बॉडी ए न हीट ऍब्सॉर्ब केली तेवढीच बॉडी ए न हीट इमिट केली. म्हणून काय लिहिलं? ए इंटू क्यू. अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय बॉडी ए कसं कॅल्क्युलेट करायचं? क्यू इतकी इन्सिडेंट होते. संपूर्ण बॉडीवरती किती हीट इन्सिडेंट होते? क्यू इतकी हीट इन्सिडेंट होते. मग क्यू ला स्मॉल ए न मल्टिप्लाय करायचं. तेवढी हीट कोणी ऍब्सॉर्ब केली गेली? ए या बॉडीनं ऍब्सॉर्ब केली गेली. आणि किती हीट इमिट केली वापरता? अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी ए. तर काय करायचं? इमिसिव्ह पॉवर घ्यायची. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? युनिट एरिया मधून जेवढी हीट इमिट केली गेली ती व्हॅल्यू, याला आर म्हणायचं. युनिट एरियामध्ये आर. संपूर्ण एरियामधून काय करायचं? युनिट एरियामधून आर. तर याला ए न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे संपूर्ण बॉडी ए मधून इतकी हीट इमिट केली जाईल. किती?
आर इंटू ए इतकी हीट इमिट केली जाईल. तर हे फर्स्ट इक्वेशन झालं. ओके. याच्यानंतर बॉडी बीच्या बाबतीत वापरता. बॉडी बीच्या बाबतीत अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय बॉडी बी. बॉडी बी न जेवढी हीट ऍब्सॉर्ब केली गेली इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी बी. तेवढीच हीट बॉडी बी न काय केली, इमिट केली गेली. आता बॉडी बी कशी आहे बाबर, परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. तर या बॉडीवरती युनिट टाइम मध्ये किती हीट इन्सिडेंट होते, क्यू. तर सगळीच्या सगळी ऍब्सॉर्ब केली जाईल. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय बॉडी बी इज इक्वल टू किती झालं, क्यू. आणि अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी बी हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा बरं. आता युनिट एरिया मधून किती हीट इमिट केली जाते, आरबी. संपूर्ण बॉडीनं किती हीट इमिट केली जाईल, आरबी ला ए न मल्टिप्लाय करायचं, एरियानं. आर इंटू ए न मल्टिप्लाय करतोय. तर हे फर्स्ट इक्वेशन झालं, हे सेकंड इक्वेशन झालं. तर इथं एक नंबरला कशाने डिवाइड करतोय, 2 न डिवाइड करतोय. एक नंबरच्या इक्वेशनला 2 न डिवाइड करतोय. तर इथं क्यू ला क्यू कॅन्सल होईल, ए ला ए काय होईल, कॅन्सल. तर इथं ए इज इक्वल टू काय होईल, आर अपॉन आरबी. आणि आर अपॉन आरबी लाच ई म्हणतो. ई म्हणजेच काय, इमिसिव्हिटी म्हणतो. ई म्हणजे काय, इमिसिव्हिटी. तर इथं ए इज इक्वल टू काय झालं, ई. तर यानुसार आपण काय प्रूव्ह करू शकतो, किर्चॉफ्स लॉ प्रूव्ह करू शकतो. किर्चॉफ्स लॉ काय सांगतो, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. किंवा याच्यावरून सुद्धा असं लिहू शकतो बाबरता, ए इज इक्वल टू आर अपॉन आरबी. तर इथं आरबी इकडे घ्यायचा, आरबी इज इक्वल टू आर अपॉन ए. तर हे स्टेटमेंटच आहे कुणाचं, किर्चॉफ्स लॉचं. तर यानुसार आपण किर्चॉफ्स लॉ प्रूव्ह करू शकतो.